हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज आहे 8 मार्च. 8 मार्च आपला जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा महिलांना. तर एक महिला बघा अनेक रूपं भूषवत असते. ती आपली आई असते, ती बहीण असते, एक मैत्रीण असते, प्रेयसी असते, आपली मुलगी म्हणून पण ती आपला रोल निभावत असते. तर त्यांच्याशिवाय हे सर्व विश्व म्हणा अपूर्णच आहे. तर घरामध्ये जर आपली स्त्री नसेल तर तिच्याशिवाय घर हे अपूर्ण असतं. तर या महिलांना आपल्या माता बहिणींना देवाने खूप अशी एक शक्ती दिलेली आहे. तर या सर्वांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपल्या महिला इतक्या अग्रेसर झालेल्या आहे की ती बघू शकता की आपले खूप सगळ्या क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहे. आपल्या खेळामध्ये, क्रिकेटमध्ये असो, हॉकीमध्ये असो, फुटबॉलमध्ये असो किंवा कबड्डीमध्ये असो, बघा ह्या सगळ्या ठिकाणी आपल्या ह्या महिलांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून मनोरंजन क्षेत्रामध्ये असू द्या, नाहीतर आपल्या मनोरंजन क्षेत्र असू द्या, नाहीतर मग राजकारणामध्ये असू द्या, तर सगळ्या ठिकाणी महिला हे आपल्या अग्रेसर आहे. तर ते आपल्या बरोबरीने सर्व हे करतात. तर आपल्या सगळ्या ठिकाणी महिलांचं योगदान आपल्याला खूप लाभलेलं आहे. तर अशा सर्व माझ्या माता भगिनींना महिला दिनांच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आहे आपल्या भारताची मॅच. तर आज भारताची आपली न्यूझीलंड बरोबर आहे फायनल मॅच. तर संध्याकाळी आम्ही मस्तपैकी छान असं मॅच बघण्याचा आनंद लुटणार आहोत. तर संध्याकाळी आज आहे फायनल मॅच बघण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते. तर आज खूप सारे आपले क्रिकेट प्रेमी असेल ते आज नक्कीच मॅचचा आनंद घेतील. तर आपल्या भारताला आपला खूप सारा पाठिंबा आपण देणार आहोत आणि नक्कीच आपण हा विश्वचषक जिंकणार आहोत. तर संध्याकाळी 7 वाजता मॅच चालू होणार आहे. तर मस्त छान असे मॅच बघणार आहोत. हे बघा असा छान असा प्रकारे आज इडली आणि सांबार चटणी केली आहे. बघा आता आमच्या बघा कशी इडली आणि खाते चटणी इडली छान अशी कार्टून बघून ते आता तिथं चाललंय मस्त छान खाणं. चला मग बाय.